आज सर्वत्र राज्यभरात देशभरामध्ये होळीचा धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय। दिवस पंचमीचा दिवस आहे। कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी रंग लावले जातात। मी प्रत्येक वर्षी सकाळी 7 पासून आमच्या दिवसभर कार्यकर्त्यांसोबत असतो। मग नंतर 1-1.5 तास परिवारासोबतही होळीचा सण साजरा करतो आणि ही होळी मनभेद दूर करून ज्या काही आमच्या चुका झाल्या असतील काम करण्यात, त्या चुका दुरुस्त करण्याची आज दिवस आहे। ही रंगपंचमी सर्व रंगांना सोबत घेऊन एक रंग करणारी होळी आहे आणि त्यामुळं पक्ष विरोधी पक्ष सारे या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता आपण काम करूया। विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय देवेंद्रजींनी केला आहे, त्या संकल्पाला सर्वांनी साथ देऊया आणि सर्वांनी पुढच्या काळामध्ये 14 कोटी जनतेचा विकासाचा विचार करून ही होळीचा जो रंग आहे तो खेळूया असं मला वाटतं। आजच्या दिनी माननीय पंतप्रधानांना काय शुभेच्छा द्याल तुमच्या मध्ये? नाही, माननीय पंतप्रधान मोदीजींनी विकसित देशाचा, जगातला सर्वोत्तम भारताचा संकल्प केला आहे। त्या संकल्पाला 140 कोटी जनता साथ देत आहे। संपूर्ण 140 कोटी जनता मोदीजींना शुभेच्छा देत आहे आणि या शुभेच्छा देताना त्यांचा जो संकल्प त्यांनी केला आहे त्या संकल्पाला पूर्ण यश यावं अशा शुभेच्छा मी त्यांना देतो। महायुतीची धुरा आणि राज्याची धुरा हाकणाऱ्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना कशा पद्धतीने शुभेच्छा देणार? काय, देवेंद्रजी महाराष्ट्र पुढे नेतात आहे। त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं आहे। सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 3 वाजेपर्यंत संपूर्ण जीवन त्यांनी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाकरता त्यांनी महाराष्ट्राचा जो संकल्प पत्र दिला आहे, विकासाचं पत्र दिलं आहे, ते पुढे नेण्याकरता काम करत आहे। त्यांना सर्वांनी मजबूत केलं पाहिजे। आम्ही सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहून महाराष्ट्राच्या सर्व पक्षाच्या लोकांनी, सर्व धर्मांनी, सर्व समाजांनी देवेंद्रजींना साथ देऊन महाराष्ट्र कसा पुढे जाईल, देशातला क्रमांक 1 कसं राज्य होईल, याकरता आपण देवेंद्रजीला शुभेच्छा देऊया आणि त्यांनी केलेल्या कर्तृत्व कार्याबद्दल अजून ते कार्य मजबूत व्हावं याकरता देवेंद्रजीला मी शुभेच्छा देतो। ज्येष्ठ नेते शरद पवार असतील त्यांना कशा? पवार साहेबाबद्दल तेवढंच आहे की त्यांच्या आयुष्यात त्यांनी जे काही महाराष्ट्राला त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेने शरद पवार साहेबांना जी उंची दिली आहे, त्या उंचीचा उपयोग आता देवेंद्रजींच्या सरकारमध्ये चांगल्या जे गतिमान पारदर्शी सरकार देवेंद्रजींचं चालू आहे, याला अजून पुढं कसं येता येईल, विकासाकरता चांगल्या कल्पना शरद पवार साहेबांकडे आहेत। त्या संकल्पना पवार साहेबांनी आमच्या सरकारला द्याव्या अशा विनंती करणाऱ्या शुभेच्छा देणार। उद्धव ठाकरे साहेब आपल्यापासून दुरावले जरी गेले असतील तरी कुठेतरी त्यांना आज कोणता रंग लावायला तुम्हाला आवडेल? नाही, रंग कोणता लावावा यापेक्षा भगवा रंग हा त्यांच्याही संस्कारामध्ये आमच्याही संस्कारामध्ये आहे। फक्त काही काळापुरतं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं भूमिका घेतल्या आहे, पण आज मला होळीच्या शुभेच्छा देताना एवढंच वाटतं की माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा जो संकल्प केला आहे, माननीय उद्धवजींनी 2.5 वर्ष सभागृहामध्ये काम केलं आहे, मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे। त्यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेलं जे कार्य आहे त्याच्या चांगल्या सूचना जर आम्हाला सभागृहात आल्या आणि ते रोज सभागृहात जर आले, म्हणजे उद्धव ठाकरेजी रोज सभागृहात येऊन आमच्या सरकारला चांगलं मार्गदर्शन करावं आणि त्यांनी आमच्या सरकारच्या विकसित कामाकरता आम्हा सर्वांना सोबत घ्यावं। शेवटी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो पाहिजे। राजकारण, निवडणुका वगैरे होत असतील त्या होईल, पण उद्धव ठाकरेंनी सभागृहात येऊन जर रोज मार्गदर्शन केलं, अजून चांगलं कामं महाराष्ट्रात घडेल। संजय राऊत साहेबांना काय सांग? संजय राऊत साहेबांनी रोज शिमगा करण्यापेक्षा एक रोज विकासाच्या मार्गावर महाराष्ट्र पुढे नेण्याकरता रोज सकाळची प्रेस कॉन्फरन्स हवी, म्हणजे रोज शिमगा होऊ नये। काही त्रुटी असतील त्या दूर कराव्या, पण शिमगा रोज करणे आणि शिमग्यासारखं रोज वातावरण करणे यापेक्षा विकसित महाराष्ट्राचं वातावरण करावं। काल नाना पटोले म्हणाले दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्याकडे यावेत आणि आपण नवीन सरकार स्थापन करू असं ते बोललेलं आहे। शिमग्याच्या शुभेच्छा त्यांनी आता सध्या 15 वर्ष विरोधी पक्षाची भूमिका चांगल्या पद्धतीने राबवली। राज ठाकरे साहेबांना? राज ठाकरे साहेब हे आमच्याकरता नेहमीच मार्गदर्शक राहिले आहे आणि त्यांचे प्रत्येक बाब आमच्याकरता प्रायोरिटीची आहे, प्राथमिक आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला होळीच्या दिवशी त्यांच्या मनातील जे काही विकसित महाराष्ट्राचा जो त्यांच्या डोक्यात विषय असतील ते महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी, महाराष्ट्र सरकारला, आम्हा सर्व लोकांना
या होळीच्या दिवशी त्यांनी संकल्प करावा की महाराष्ट्र कसा पुढे जाईल, देश कसा पुढे जाईल. शेवटचा प्रश्न साहेब, काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष त्यांना कशा शुभेच्छा द्याल? नाही, त्यांना आता त्यांनी पक्ष वाढवण्याकरता काम सुरू केलेलं आहे. शुभेच्छा आहे त्यांना पक्ष वाढवा. खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.